एका तळघरात शंभू महादेवाची पिंड, त्या शांत गडद वातावरणात एक व्यक्ती तिच्या हाती अभिषेक घेऊन शंभू महादेवाला समर्पित करत आहे. आसपास वाहणारं पाणी आणि या सगळ्याचं दृश्य, त्यात बॅकग्राऊंड मधून ऐकू येणारा डायलॉग, शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है, त्यातला खर्जातला आवाज, शब्दांवर कसलेला जोर आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पिंडीसमोर हात जोडताना दिसणारा शौर्यपूर्ण चेहरा, या दृश्यानं अंगावर काटा आणला आहे. श्वास रोखून घेताना छातीला एक वेगळीच उंची मिळते आणि घोड्याच्या खिंकाळण्याच्या आवाजाच्या सोबतीने एक दुसरा आवाज कानावर पडतो, संभाजी रे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या छावाचा टीजर त्याने त्या चित्रपटाची उत्सुकता गगनाला भिडवली होती. नेमकं काय असणार, कसं असणार, असे अनेक प्रश्न मनात घोळत होते. आणि आता 14 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर ट्रेलर मध्ये काय दिसतं, तो शाही शौर्य, त्याची असलेली कडवी लढाई आणि त्यातला छावाचा धुवा करण्याचा अंदाज, हे सगळं मिळून एक भन्नाट अनुभव ठरणार आहे. छावाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून मेडॉक्स फिल्म्स निर्मित आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छावा ट्रेलरने प्रत्येकाच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. विकी कौशलच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेने ट्रेलरला एक वेगळं वजन दिलं आहे. या चित्रपटात शौर्य आणि संघर्षाची अशा अप्रतिम दृश्यांची भर पडली आहे, जी आपल्याला तत्कालीन युगात घेऊन जाते. रश्मिका मंदानाच्या भूमिका आणि तिच्या कर्तव्य दक्षतेचा ठसा तितकाच प्रभावी आहे. त्याचबरोबर अक्षय खन्नाचा औरंगजेब म्हणून दिसणारा अंदाज एक आव्हानात्मक विरोधक म्हणून चित्रित झाला आहे. ट्रेलरमधील लढाईच्या सिक्वेन्ससाठीचा भव्य दृश्यांचा समावेश आणि त्या सीन मधील सामर्थ्य दर्शवणारा संवाद, हम शोर नहीं करते भी शिकार करता है, ने ट्रेलरला एकदम तीव्रता दिली आहे. विकी कौशलचा सिंहाशी झालेला संघर्ष खरोखरच रचनात्मकतेतून भावनिक उत्तुंगता दर्शवतो, जो संपूर्ण चित्रपटाची उंची ठरवतो. छावाचा ट्रेलर खरं तर एक संजीवनी आहे, जो आपल्याला इतिहासाच्या त्या महाकाव्य घटनांमध्ये डुबकी मारायला भाग पाडतो. 14 फेब्रुवारी 2025 रोजी रिलीज होणारा हा चित्रपट नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.